बातमी येते जातीला मातीत घालणाऱ्या एका आदर्श गावासंदर्भातली। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा ग्रामपंचायत ही निर्णय शक्तीमुळे नेहमीच आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीमुळे सौंदाळा गावाने जातमुक्त गावाची घोषणा केली आहे। आमच्या गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखाने संमत केलाय। नेवासा तालुक्यातलं सौंदाळा गाव नेहमी समाज हिताचे निर्णय घेत असतं। याच गावाने आता जात हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय। सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गावाचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावाने या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिलाय। तर या गावाने नेमके कोणकोणते आदर्श ठराव केलेले आहेत पाहूया। जातमुक्त गावात पूर्णपणे शिवीगाळ बंदी हाही एक महत्त्वाचा ठराव। शिवी दिल्यास 500 रुपयांचा दंड करण्यात आलाय। तर कन्यादान योजना, गावातल्या मुलीच्या लग्नात ₹5,000चं कन्यादान हाही एक महत्त्वाचा ठराव झाला। याशिवाय हुंडा देणारा घेणारा कळवल्यास आणि ₹5,000 बक्षीस मिळवा अशी ही ठरावाची ही संकल्पना। त्यानंतर एकल महिला पुनर्विवाह करता आर्थिक मदत, पिठाची गिरणी ₹1 किलो दराने दळण, गावातील निराधार वृद्धांना रोज 2 वेळा मोफत भोजन, संपूर्ण गाव सीसीटीव्ही नियंत्रित आहे, गावातील बालकामगार बंदी आहे, ऑनलाईन रमी जुगार हे बंद आहे, अंधश्रद्धा निर्मूलन रूढी परंपरेला पूर्णपणे फाटात। नंतर संध्याकाळी 7 ते 9 विद्यार्थ्यांसाठी मोबाईल बंदी, संध्याकाळी 6 ते 8 अभ्यासाकरता भोंगा वाजवला जातो, गावातील मुलींसाठी सुकन्या योजनेचं खातं उघडलंय। हे सगळे सौंदाळा गावाने केलेले ठराव आहेत। तर अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा ग्रामपंचायतीने जातमुक्त गावासोबतच शिवीवर बंदीचा ठराव केलाय। गावात शिवीगाळ केली तर 500 रुपये दंड आकारला जातो। जवळपास 14 महिन्यांपूर्वी ठराव करण्यात आला, आतापर्यंत 13 जणांना दंड करण्यात आलाय। त्यामुळे आता गावात शिवीगाळ केली जात नाही, म्हणजेच केवळ गावात ठराव केले जात नाही तर त्याची अंमलबजावणी देखील होते, हेही यावरून समोर येत आहे। साधारणतः एक 14 महिने झाले हा ठराव झालेला आणि त्या ठरावानंतर सुरुवातीपासून आम्ही एक 13 जणांना हा दंड आकारलेला आहे। पण त्यानंतर एक 5-6 महिन्यापासून दंड आकारण्याची वेळ आमच्यावर आलेली नाहीये, कारण की पूर्णपणे गावामध्ये तो मेसेज गेलेला आहे आणि शिवीगाळबंदी पूर्णपणे झालेली आहे गावामध्ये। या सगळ्या संदर्भात नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, खासदार सुप्रिया सुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणतायत, या तिघांनीही काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया।